मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 14 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि कालच्याप्रमाणे आजचा भाग सुद्धा त्यांनी खूप छान दाखवलाय. सुरुवातीला बघा, सायली अर्जुनला म्हणत असते, या प्रियाला असं वागून काय मिळतं कोणास ठाऊक. कुठे ते रविराज काका, कुठे त्या प्रतिमा आत्या आणि कुठेही पोरगी, किती फरक आहे यांच्यामध्ये. तर बघा, अर्जुन म्हणतो, अगं सायली, मला ना तुला सांगायचंच राहिलं, अगं आज प्रतिमा आत्याची तब्येत बिघडली होती म्हणे. हे ऐकून सायलीला फार काळजी वाटायला लागते. आता अर्जुन म्हणतो, सिनियर माझ्या सोबत होता ना, तेव्हा सिनियरला सुमन काकूचा फोन आला होता की प्रतिमा आत्याची तब्येत बिघडली आहे म्हणून. आता सायली म्हणते, काय सांगताय, अहो थांबा मी फोनच करते. असं म्हणून सायलीने लगेच रविराजांना फोन लावलाय. अर्जुन म्हणतो, फोन स्पीकरवर ठेव, बघू काय झालंय. रविराज काका या प्रतिमा आत्याला असे लहान लेकरासारखे झोपवत असतात. सायली फोन करते आणि म्हणते, हॅलो प्रतिमा आत्या. हॅलो, अहो तुम्हाला चक्कर येते का, काय होते प्रतिमा आत्या, काही त्रास होतोय का. मग आता लगेच तिकडनं रविराज म्हणतात, सायली सायली, अगं मी बोलतोय रविराज. अगं प्रतिमाला ना जरा गाढ झोप लागली आता, मग अशी ती खूप घाबरली होती. सायली म्हणते, का घाबरल्या होत्या, काय झालं. मग लगेच रविराज म्हणतात, अगं तिला असे भास झाले की नागराज तिचा खून करायचा प्रयत्न करतोय. बरं प्रेक्षकांनो, असा कसा भास होईल बरं कोणाला. रविराजांनी थोडा तरी विश्वास दाखवायला हवा होता प्रतिमा आत्यावर. मग सायली म्हणते, काय हे असले कसले भास. मग रविराज म्हणतात, अगं असे छोटे मोठे भास ना सायली तिला होतच असतात, पण यावेळेला जरा प्रकरण सिरियस दिसतंय ग. अर्जुनला नवलच वाटतं हे सगळं ऐकून. आता हे रविराज म्हणतात, तू काळजी नको करूस, मी नेणार आहे तिला डॉक्टरांकडे. आणि हो सायली, मी ना फोन ठेवतो बरं का, नाही म्हणजे माझ्या आवाजाने तिची झोपमोड होईल बघ, आत्ताच तिला झोप लागली आहे. मग सायली म्हणते, बरं बरं मी नंतर फोन करते हां. असं म्हणून आता तिने फोन ठेवून दिलाय. आता सायलीला खूप काळजी वाटते प्रतिमा आत्याची. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, प्रियाचा सीन दाखवलाय. आज अश्विन मूर्खासारखा वागतोय हे सगळ्या सुभेदारांच्या लक्षात आलं बरं का. काय काय झालंय ते बघत राहा. आता या प्रियाला सगळं आठवतं की तिचा सायलीने कसा अपमान केला. पूर्णाजी पण ओरडली तिला, पण तिने तो बॉक्स पाडला याचं तिला काही पश्चाताप नाहीये. आता सगळं झालेलं ती आठवते, दिवसभरात काय काय झालं. आणि मग तेवढ्यात अश्विन येतो हॉस्पिटलमधून आणि लगेच पोझिशन घेते बरं का रडायची. तिला तिचा अपमान झालेला सहन होत नाहीये, पण मुद्दाम आपलं रडायचं नाटक करते बरं का. नुसतं नाटक, बरीच्या डोळ्यात पाण्याचा एक थेंब पण नाही बरं का. तो अश्विन पण नाटकं करतो आला बरं का. आणि आता म्हणतो कसा, काय गं ए तन्वी, अगं काय झालं, रडतेस कशाला. लगेच प्रिया म्हणते, अरे अश्विन, या घरातनं मी कशी राहू ते सांगच मला. माझी काही चूक नसताना मला सगळेजण खूप बोलतात रे या घरामध्ये. आता ही अशी रडायला लागते. आता लगेच अश्विनला लगेच कळवळा येतो बरं का. अरे अश्विन, मी पूर्णाजीला मदत करायला गेले, तिला हात द्यायला गेले, तर चुकून माझ्याकडनं तो बॉक्स खाली पडला रे, तर तो थोडासा तुटला, जास्ती नाही तुटला रे. अरे माझं एवढं चुकलं तर मी सगळ्यांना सॉरी म्हणाले रे, पण तरी सुद्धा सगळे मला खूप बोलले रे अश्विन. बघा प्रेक्षकांनो कशी मिसगाईड करते त्या अश्विनला. आता तो थोडीच घरी होता, त्याला काय माहिती काय झालं, पण त्यांनी त्याच्या घरच्यांवर विश्वास दाखवायला पाहिजे ना. बघा तो लगेच म्हणतो, जाऊ दे तन्वी, जाऊ दे, शांत हो, जाऊ दे. हे ना सगळं रोजचंच झालंय आपल्याला, तू नको काळजी करूस हं, मी उद्याच सगळ्यांशी बोलतो घरात. आता लगेच प्रिया म्हणते, बरं बरं. मग अश्विन म्हणतो, यानंतर तुला कोणीही विनाकारण ओरडणार नाही, ही माझी जबाबदारी. आता इकडे अर्जुन म्हणतो सायलीला, काय गं, अगं प्रतिमा आत्याची तर ट्रीटमेंट सुरू आहे ना सायली, त्याचा इफेक्ट होतोय ना व्यवस्थित, आणि हे अचानक असं कसं झालं. मग आता सायली म्हणते, तुम्हाला काही कळतं की नाही आहो, तुम्ही अशा वेळेला प्रतिमा आत्याच्या घरी का नाही गेलात. जर रविराज काकांना काही मदत हवी असती तर. अर्जुन म्हणतो, अगं हो मी म्हणालो सिनियरला मी येतो, पण तो मला नाही म्हणाला. तू इतकं काय चिडतेस यार माझ्यावर. आता सायली म्हणते, सॉरी, मला ना टेन्शन आलं, काळजीपोटी चिडचिड झाली माझी. पण घरच्यांना तुम्ही काही सांगू नका हं. नागराज काकांबद्दल प्रतिमा आत्यांना असा भास झाला हे ऐकून घरच्यांना वाईट वाटेल ना. आधीच पूर्णाजी खूप अस्वस्थ आहे या प्रियामुळे. आता हा अर्जुन म्हणतो, आपल्या घरातल्या माणसांसाठी तुझ्या मनात किती प्रेम आहे ग सायली, पण आपल्या घरच्यांना कधी कळेल हे सगळं. सायली म्हणते, कळेल, मी आईंची मुलगी आणि पूर्णाजीची नात आहे बरं, त्यांच्या मनातलं स्थान माझं नक्की त्यांना पटेल.
तर बघा सायली जे म्हणते ना आता ते हळूहळू खरंच खरं व्हायला लागलंय. म्हणजे मी म्हटलं होतं ना प्रेक्षकांनो, त्यांनी अस्मिताचा कमबॅक केला पण खूपच सॉलिड केलाय. आता अस्मिता सायलीच्या पारड्यात गेली आहे बरं का. आज त्यांनी अस्मिताचा पण सीन दाखवलाय. आता इथे पुन्हा प्रिया आणि अश्विनचा सीन दाखवला. आता अश्विन म्हणतो, ए तन्वी, माझी इथे फाईल पाहिली का ग? आता ही तन्वी म्हणते, नाही रे, मी नाही पाहिली तुझी फाईल. आता तेवढ्यातनं अश्विनने ते लॉक केलेलं ड्रॉवर पाहिलं, ज्यामध्ये सायलीचं लहानपणचं गाठोडं आहे, ते लाल गाठोडं. अश्विन म्हणतो, काय ग, अगं हे का लॉक केलंय गाठोडं? प्रिया मनात विचार करते, अरे देवा, त्या ड्रॉवरमध्ये सायलीचं गाठोडं आहे, खऱ्या तन्वीचं. त्यावर अश्विन म्हणतो, अगं याची चाबी कुठे, दे ना मला. आता प्रिया घाबरते बरं का आणि म्हणते, चाबी, अरे माझ्या लक्षात नाही रे कुठे ठेवली मी. आणि तसंही तुझ्या डॉक्युमेंट्सची फाईल नाही आहे त्या ड्रॉवरमध्ये, त्यातनं माझे डिझाईन्स आहेत, कॉलेजमधले माझे फॅशन डिझायनिंगचे डिझाईन्स आहेत रे. अश्विन म्हणतो, अगं मग त्याला कशाला लॉक करायचं, ओपन ठेव की. प्रिया म्हणते, बरं बरं, तू जा फ्रेश हो, मी शोधते तुझी फाईल, जा. आता अश्विन लगेच तिच्यावर विश्वास ठेवतो आणि जातो. म्हणजे आता खऱ्या तन्वीचं गाठोडं कुठेतरी उघडं पडणार आहे, थोडक्यात सांगायचं झालं तर. पण इतक्या लवकर नाही एक्सपोज करत ते प्रेक्षकांनो, मला नाही वाटत. तर बघा आता या सायलीबाईला काही झोप येत नसते, तर आज हा प्रसंग जरा लांबवला त्यांनी, पण सुंदर दाखवला. सायली आता रात्री उठून बसते आणि पूर्णाजीचा बॉक्स तिने आणलेला असतो ना तिच्या खोलीमध्ये, आणि आता सायली त्या बॉक्सला अगदी मस्त करते. म्हणतात ना टाकाऊमधनं टिकाऊ वस्तू तयार करायच्या, अगदी तसंच काहीतरी केलंय सायलीने. अशी छान तिची बुद्धी वापरून त्या बॉक्सला असे कुंदन लावले, अशी छान लेस लावली, स्टिकने तिने छान ते चिटकवलं बरं का. असं इतकं सुंदर दिसतोय ना तो बॉक्स प्रेक्षकांनो, असा ज्वेलरी बॉक्स दिसतोय तो, खूपच सुंदर केलाय तो सायलीने. पण कमाल आहे ना, ह्या वस्तू तिच्याकडे तिने जपून ठेवल्या. म्हणजे बघा ना किती बारीक बारीक वस्तू आहेत. तर बघा सायलीने तो बॉक्स बऱ्याच वेळ बनवून ठेवला असं दाखवलं, आणि मग तो बॉक्स बनवून तिने तिथेच तिच्या खोलीत ठेवून दिला. आणि मग सकाळ होते. सकाळ झाल्या झाल्या म्हणजे ते बनवून ती झोपून गेली आहे असं दाखवलं त्यांनी. आणि सकाळ झाल्या झाल्या ती कॉफी आणते अर्जुनसाठी. अर्जुनला म्हणते, काय हो, अहो कसला विचार करताय? अर्जुन म्हणतो, त्या साक्षीच्या खोट्या लोकेशनचा विचार करतोय. नाही म्हणजे हे सगळं पोलीस डिपार्टमेंटमधल्या एखाद्या माणसाने तयार केलं असेल ना, तर हे प्रकरण कॉम्प्लिकेटेड होणार आहे सायली. सायली म्हणते, पण मला एक गोष्ट कळत नाहीये. नाही म्हणजे या रिपोर्टमध्ये असं दिसतंय की साक्षी आश्रमाच्या जवळ आहे, SK रोडला आली आहे. पण बघा ना, म्हणजे साक्षी तर आश्रमामध्ये आली आहे हे आपल्याला माहिती आहे, खून तिनेच केला ना, मग तिच्या त्या मोबाईल लोकेशन आश्रमाच्या आत का दिसत नाहीये? अर्जुन म्हणतो, अगं याचा अर्थ सोपा आहे, जेव्हा साक्षी आश्रमाच्या तिथे आली तेव्हा तिचा फोन कदाचित बंद पडला असावा, म्हणून पुढचं लोकेशन तिचं दाखवत नाहीये. पण प्रश्न तो नाहीये की तिचा फोन तिथे स्विच ऑफ कसा झाला. त्या खोट्या लोकेशन रिपोर्टचा फ्रॉड कोणी केला हा मोठा प्रश्न आहे. हा फ्रॉड मी खणून काढणारच आहे सायली. सायली म्हणते, बरं बरं, मी ना नाश्ता करायला चालली आहे, तुम्ही येता ना खाली? मी नाश्त्याची तयारी करते, तुम्ही या खाली. अर्जुन म्हणतो, हो मी येतो थोड्या वेळात खाली. पण हे बघ, मी आणि चैतन्य आज त्या इन्स्पेक्टर सरंजामेकडे चाललो आहे. म्हणजे त्यावेळेला तेच होते ना इन्चार्ज तिथे, त्यांना कदाचित माहिती असेल हे खोटे लोकेशन रिपोर्ट कोणी बनवले, कसे बनवले, बघूयात, माहिती तर घेऊ. आणि आता अर्जुन तिला एवढं सांगतो. आणि सायली तो बॉक्स जो तिने बनवलाय ना रात्री, पूर्णाजीचा बॉक्स, अतिशय सुंदर बनवलाय तिने. आता ती तो बॉक्स घेऊन खाली जात असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, एक मिनिट, हे बघू दे, काय केलंयस तू सायली? सायली म्हणते, अहो आपल्या पूर्णाजीचा बॉक्स आहे तो, काल तुटला होता ना, मी माझ्या परीने तो छान करायचा प्रयत्न केलाय, बघा जरा रिपेअर केला, कसा झाला बघा ना, माझ्या परीने केलाय मी प्रयत्न. अर्जुन म्हणतो, बघू. आता त्याने तो बॉक्स बघितलाय आणि म्हणतोय, अरे वा, पूर्णाजीला प्रचंड आवडणार आहे आता हा बॉक्स. अरे बायको, काय सुंदर केलास ग तू या बॉक्स पुन्हा. आता असं म्हणून तो सीन संपवला त्यांनी. आता प्रिया विचार करत असते बरं का, या सायलीचं गाठोडं घरात ठेवणं फार रिस्की आहे. सायली सापडली तेव्हा मधुभाऊंनी तिच्या वस्तू जपून ठेवल्या होत्या. सायली खरी तन्वी आहे हे घरच्यांना कळलं तर, आणि मधुभाऊंनी ते गाठोडं पाहिलं तर, अरे बापरे, नको, मी एक काम करते, ते सायलीचं गाठोडं काढते आणि कुठेतरी दुसरीकडे लपवून ठेवते. हा अश्विन हॉस्पिटलला गेला ना की सगळ्यात आधी तेच काम करते.
पण प्रेक्षकांनो हिला चान्सच नाही मिळाला बरं का ते गाठोडं लपवण्याचा. पण बघा आता सायलीबाईने तो बॉक्स पूर्णाजी जिथे बसतात ना त्या खुर्चीवर ठेवून दिलाय आणि आता नाश्त्याची तयारी केली आहे. तेवढ्यात पूर्णाजी सकाळी सकाळी आल्या बरं का बाहेर आणि आता पूर्णाजी तिथे चेअरवर बसणार तेवढ्यात त्यांना तो बॉक्स दिसतो आणि त्या एकदम खुश होऊन गेल्यात. छान दाखवला प्रेक्षकांनो हा प्रसंग. पण बघा आता लगेच प्रियाचं नाक जळालं ना. आता त्या पूर्णाजी त्या बॉक्सला खूप वेळ अशा निहाळताना दाखवल्यात. त्या एवढ्या खुश होतात तो बॉक्स बघून आणि म्हणतात अगो बाई अगो काय छान झालं ग हा बॉक्स. आणि आता त्या बॉक्सला असं आलटून पालटून बघतात. घरातले सगळेजण पूर्णाजीच्या खुश झालेल्या चेहऱ्याकडे बघून खुश झालेत आणि सायलीकडे पण सगळे कौतुकाने बघतात. सगळे इट मीन्स प्रतापराव आणि अर्जुन. कल्पनाताई तर कोणत्या तरी वेगळ्याच भावविश्वात आहेत. तर असो आता बघा सायली सगळ्यांना नाश्ता सर्व करत असते पण पूर्णाजी मात्र सारख्या त्या बॉक्सकडे त्या डब्याकडे बघत असतात. छान आहे ना तो असा जुन्या पद्धतीचा आहे आणि लाकडी आहे. सुंदरच वाटतो. अशा लाकडी वस्तू आजकाल बघणं जरा दुर्मिळच आहे नाही. महागड्या पण असतात. तर बघा आता पूर्णाजी खुश होऊन म्हणतात अरे वा हा बॉक्स तर नव्यासारखा झालाय. कल्पनाताई हसतात बरं का यावेळेला. म्हणजे सगळ्यांनी टाळ्या वाजवा उपकरच झाले या हसल्या सायलीवर. म्हणजे बघा या पूर्णाजी विचारतात अगं बाई हे कोणी जोडलं. मग अर्जुन म्हणतो हे तुझ्या मोठ्या नाचुनेनं जोडलं. सायली उत्सुकतेने विचारते पूर्णाजी मी माझ्या परीने प्रयत्न केला. तुम्हाला आवडला का हा बॉक्स. पूर्णाजी म्हणतात खूप सुंदर केलायस खरंच खूपच छान. ए अर्जुन आज तुझ्या बायकोने फक्त हा बॉक्सच नाही रे माझ्या मनातल्या आठवणी जपल्यात. आता असं बोलल्या पूर्णाजी आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. खरंच काही गोष्टींची किंमत करता येत नाही हे खरं आहे. सायलीला पण छान वाटलं पूर्णाजीच्या चेहऱ्यावरचं हसू बघून. आता हे पहा विघ्न संतोषी लगेच म्हणते कशी प्रिया एवढं काही कौतुक करायची गरज नाहीये. मी देणारच होते तो रिपेअर करून आज पूर्णाजीला. मग अर्जुनने तिला छान आणि जबरदस्त टोमणा मारला. काय गो अच्छा म्हणजे जो बॉक्स तुला जुनाट आणि फालतू वाटत होता तो तू रिपेअर करून देणार होती का पूर्णाजीला. आता पूर्णाजी कल्पनाताई सगळेच रागाने बघताय बरं का तन्वीकडे. आता प्रतापराव बघा सायलीचं कौतुक करण्यात कुठेच कमी पडत नाहीत. ते म्हणतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायलीने तो बॉक्स रिपेअर नाही केला तो तिने स्वतः घरी जोडला. आणि अर्जुन आता या बॉक्स सोबत पूर्णाईच्या सहित सायलीच्या सुद्धा आठवणी जोडल्या गेल्या आहेत बरं. पण तन्वी तुला भावनांची काय किंमत ग तुला काय करणार हे सगळं. आता प्रतापराव जेव्हा असं बोलत असतात ना तेव्हाही रताळा आलं बरं का अश्विन आणि म्हणतो कसा डॅड ओ डॅड दिस इज टू मच. आता असं बोलल्यावर प्रतापरावांना नवलच वाटतं हे काय बोलतोय म्हणून. हा आता बघा पूर्णाजीलाही नवल वाटतं त्याच्या बोलण्याचं. अश्विन म्हणतो बघा तेव्हा सगळेजण तुम्ही माझ्या बायकोला वाटेल तसं बोलत असतात. आता सायली काही बोलणार असते तेवढ्यात लगेच अश्विन म्हणतो काल 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 ती बिचारी एकटी रूममध्ये बसून रडत होती मी जेव्हा हॉस्पिटलमधून आलो तेव्हा. भावनांची किंमत तिला नाही तुम्हालाच कळली नाहीये. आता तेव्हा बोलतो ना हा तेव्हा त्याची मान खाली गेलेली आहे बरं का प्रेक्षकांनो. एकदा पण वर बघत नाही तो हे बोलताना. आता या कल्पनाताई म्हणतात ए अश्विन तुला माहितीये का काल काय झालं ते. तू जर का तिथे असतास ना तर तुला कळलं असतं की अरे अश्विन तू तिथे असताना तर कळलं असतं तुला ही तन्वी कशी वागली पूर्णाईशी काल. आता अर्जुन बोलायला जातो त्याला अश्विन तू तिथे असताना तर तुला कळलं असतं. अरे तन्वीने त्या बॉक्सला आता अर्जुन सांगणार असतो की तिने लात मारली वगैरे. लगेच हा अश्विन म्हणतो ए दादा बस हा बस. मला चांगलं माहितीये तन्वीला वाईट बोलण्यात तुमची स्पर्धाच सुरू असते ना. आता ही पण लगली बारीक तोंड करते बरं का प्रिया असली आगव आहे बघा. हा आता हा अश्विन म्हणतो तन्वी यांचं इथे ऐकत बसायची काही गरज नाही तुला. चल चल माझ्यासोबत चल आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात. हा तिला आपलं लहान लेकरं जर का आता हॉस्पिटलमध्ये घेऊन चालला आणि म्हणतो कसा चल चल माझ्यासोबत आणि रात्री सुद्धा आपण घरी जेवूनच परत येऊ. आता बघा घरच्यांना तर बरंच झालं ही बॅट टळली तर. आता ही मनात विचार करते प्रिया अरे यार मी याच्यासोबत गेले तर सायलीचं गाठोडं कधी लपवू. अश्विन म्हणत असतो तन्वी अगं चल म्हणलं ना. आता तन्वी म्हणते अरे असं काय बोलतो अश्विन ही सगळी आपली माणसं आहे ना असं बोलून कसं चालेल. पण आता अर्जुन बघा रागाने बघत असतं बरं का प्रियाकडे. मग प्रिया म्हणते अरे मी असं दिवसभर घराच्या बाहेर राहू शकणार आहे का अश्विन. आता अश्विन म्हणतो उद्याचं उद्या बघू आपण. तुला चल म्हणलं ना चल तन्वी चल. आता बघा हा तो तिचा हात धरतो आणि खरंच तिला नेतो बरं का. प्रेक्षकांनो याने रोज असंच करायला पाहिजे म्हणजे ती त्याच्या डोळ्यासमोर राहील आणि घरात कांडही करणार नाही. बघा आता तो घेऊनच जातो तिला फायनली. पूर्णाजींना नवलच वाटतं. त्या म्हणतात बाई
बायकोवर प्रेम असणं बरोबर आहे, पण हे काय आहे बाई, असं काय वेड्यासारखा वागतोय हा. आता तेवढ्यात चैतन्य येतो आणि म्हणतो गुड मॉर्निंग, ए अर्जुन चल. आता सायली म्हणतच असते बसा ना भाऊजी, पण आता अर्जुन त्याला बसूही देत नाही आणि म्हणतो नाही ग बायको, महत्वाचं काम आहे, चल चल. आता असं म्हणून लगेच अर्जुन आणि अश्विन त्या इन्स्पेक्टरच्या घरात दाखवले बरं का डायरेक्ट. आता चैतन्य असा इकडे तिकडे बघत असतो बरं का त्या वस्तूंकडे, आणि अर्जुन त्या इन्स्पेक्टर सरंजामेला म्हणतो सर, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय, तेव्हा कंपनीकडे साक्षीचे लोकेशन रिपोर्ट मागितलेच गेले नाही, तेव्हा तुम्हीच होतात ना इन्चार्ज. नाही म्हणजे मला आश्चर्यच वाटतंय की का नाही रिपोर्ट मागण्यात आले कंपनीकडे. मग आता ते पोलीस म्हणतात हो, आश्चर्याचीच गोष्ट आहे. ॲक्च्युली त्या कंपनीमध्ये राजेश नावाचा माझा मित्र आहे. ते इन्स्पेक्टर सरंजामे अर्जुनला उत्तर देतात आणि म्हणतात की मी त्यावेळेला पर्सनल लेवलवर माझ्या मित्राला साक्षीचे लोकेशन रिपोर्ट मागवले होते. मग आता अर्जुन म्हणतो काय पर्सनल. मग आता ते इन्स्पेक्टर म्हणतात हो, मी माझ्या पर्सनल ईमेल ID वरून त्यांना मेल केला होता की साक्षीचे लोकेशन रिपोर्ट मला पाठवा. मग चैतन्याला जरा आश्चर्यच वाटतं. तो म्हणतो का, असं का केलं तुम्ही, पर्सनल ईमेल ID वरून का केले त्यांना मेल. मग आता लगेच ते इन्स्पेक्टर खूपच असा स्वतःचा म्हणजे स्वतःची बढाई मारणार आहे बरं. चैतन्याने त्यांना जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा ते चैतन्याला उत्तर देतात मी जेव्हा पोलीस डिपार्टमेंटमध्ये होतो तेव्हा मी काय असं सहजच नाही, पॅशन म्हणून काम करायचो, म्हणजे पर्सनली कामं लवकर होतात असं मला जरा वाटतं. आता बघा हां, अर्जुन म्हणतो ठीक आहे हरकत नाही, पण तुमच्या सेंड बॉक्समध्ये असेल ना तो ईमेल ID आणि त्या दिवशी केलेला तो मेल. मग आता ते इन्स्पेक्टर दाखवतात सुद्धा बरं का, हो आहे ना. आणि आता अर्जुनला त्यांनी त्यांचा फोन दिला आणि तो ईमेल ID ओपन करून दिलाय. अर्जुन आता तो मेल वाचतो, त्यात लिहिलेलं असतं, नुसतं असं एवढंच वाचतो अर्जुन, राजेश मला साक्षी शिकरेचे 13 जानेवारीचे लोकेशन रिपोर्ट पाठव, एवढंच काय त्यात लिहिलेलं असतं. अर्जुन तेवढं वाचतो आणि लगेच तो फोन परत देऊन टाकतो त्या सरंजामेला. मग ते इन्स्पेक्टर म्हणतात ॲक्च्युली मी हाच ईमेल जर कंपनीला केला असता ना तर कंपनीने कमीत कमी 3-4 दिवस लावले असते मला हा म्हणजे लोकेशन रिपोर्ट पाठवायला, पण माझ्या मित्राने मला ते लगेच पाठवले तासाभरात आणि मी तेच लोकेशन रिपोर्ट सादर केले कोर्टामध्ये. आता अर्जुन म्हणतो बरं बरं ठीक आहे, थँक्यू सो मच हं सर, पण प्रेक्षकांनो ते रिपोर्ट फ्रॉड आहेत ना हे तर अर्जुनला माहिती आहे. अर्जुनने या क्षणाला त्यांना काही सांगितलं नाही, तो एवढंच म्हणतो ठीक आहे मी तुम्हाला लवकरच कॉन्टॅक्ट करेल काही मदत लागली तर, थँक्यू हं, असं म्हणून आता अर्जुन तिथून निघून गेला आहे बरं का. आता सायली दुपारचं जेवण करण्यासाठी म्हणून गडबड आली आहे स्वयंपाकघरात बरं का. तिथे अस्मिता पण आली आहे तिच्या मागे मागे. अस्मिता आता तिथे पाणी पित असते. आता सायली अस्मिताकडे बघते ना तेव्हा एकदम तिचं बोट चिरतं, म्हणजे वरती लक्ष जातं तिचं आणि भाजी चिरत असताना एकदम तिचं बोट चिरतं. ती जोरात ओरडते, म्हणजे अशी विवळते, आई गो. आता अस्मिताचं लक्ष जातं सायलीकडे. अस्मिता घाबरते बरं का आणि म्हणते अगं काय ग अगं ए. आता ती अस्मिता पुढे येणार सायलीच्या जवळ, तेवढ्यात विमल येते बरं का. म्हणजे अस्मिता काळजीने सायलीच्या जवळ येणार असते तेव्हा विमल येते पळत पळत आणि म्हणते काय झालं सायली ताई. अरे देवा, अहो केवढं चिरलं ते, अहो बोट कापलंय सायली ताई, कुठे लक्ष होतं तुमचं. आता सायली अस्मिताकडे भारावून बघते बरं का. अस्मिता म्हणते बघाव तेव्हा वेंधळेपणा करत असते ही. ए विमल बघतेस काय, हळद लाव ना तिच्या बोटाला. सायलीला भारी वाटतंय खूप, अस्मिता तिचं एवढं काळजीने बोलते म्हणून. अस्मिताकडे बघतच राहते सायली हां प्रेक्षकांनो, म्हणजे तिच्या बोटाला लागलंय हे सुद्धा विसरून गेली आहे सायली. आता विमल सायलीच्या बोटाला हळद लावते. अस्मिता काळजीने बघत असते सायलीकडे. सायली म्हणते अस्मिता ताई तुम्ही घाईघाई पुढे आलात, तुम्हाला काही हवं आहे का. आता अस्मिता म्हणते म्हणजे ती कबूल करत नाही की मी तुझ्या काळजीपोटी पुढे आले म्हणून. अस्मिता म्हणते ते मला कॉफी हवी होती ना. मग सायली म्हणते कॉफी तर तुम्ही आत्ताच घेतली ना मगाशी. मग अस्मिता म्हणते बरं ठीक आहे राहू दे अगं, मग काही हरकत नाही आहे. आता ते पाण्याचा ग्लास तिथे ती ठेवते आणि निघून जाते. सायलीच्या लक्षात आलं बरं की अस्मिताला आता तिची काळजी वाटायला लागली आहे. बघा प्रेमाने वागलं, प्रेमाने जिंकलं ना सगळ्यांना की बरोबर सगळे आपलेसे होतात. सायलीचा फंडा काम करून गेलाय. तर बघा आता चैतन्य आणि अर्जुनचा सीन दाखवला. चैतन्य आता जरा कन्फ्यूज झालाय. तो अर्जुनला म्हणतो अरे यार अर्जुन हा काय प्रकार आहे, आपण सरंजामेला विचारलं तर ते म्हणताय त्यांच्या मित्राकडून त्यांनी ते लोकेशन रिपोर्ट मागवून घेतले पर्सनल लेवलवर, पण कोर्टामध्ये जे सबमिट झाले ते तर खोटे होते सगळे. नाही म्हणजे ही काय भानगडे काही कळतच नाहीये रे.
अर्जुन म्हणतो तोच तर प्रश्न आहे ना, हे खोटे लोकेशन रिपोर्ट कुठून आले, कोणी तयार केले, हे सगळं ना फारच टेन्शन आहे यार. नाही म्हणजे कुठला पोलीस ऑफिसर आपल्या पर्सनल ईमेल आय डीवरून, म्हणजे खून प्रकरणामध्ये बघ ना, खून प्रकरणामध्ये लोकेशन रिपोर्ट मागवतोय. काहीतरी गौडबंगाल आहे चैतन्य. या इन्स्पेक्टर सरंजामेने असं का केलं असेल? आता अर्जुनला त्या इन्स्पेक्टर सरंजामेवर शंका आली आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि आता बहुतेक ते उद्याच्या सीनमध्ये दाखवतील, म्हणजे प्रोमो पण तसा आलाय की अर्जुन त्या इन्स्पेक्टरची चांगलीच कॉलर धरतो आणि म्हणतो तू हे सगळं मुद्दामच केलंयस. पण आता बघा, लगेच त्यांनी या सायलीचं सीन दाखवलाय. आता हा शेवटचा सीन बघत आहात तुम्ही. सायली म्हणते, म्हणजे ती हसत असते, या विमलताई म्हणतात अहो सायलीताई तुमच्या बोटाला लागलंय ना, हसताय काय तुम्ही, किती लागलंय तुम्हाला? सायली म्हणते विमलताई अहो तुम्ही एक गोष्ट मगाशी पाहिली का, अहो माझं बोट कापल्या क्षणी अस्मिताताई पटकन पुढे आल्या काळजीने आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं मला हळद लावायला. मग ही विमल म्हणते अहो खरंय हो ताई, अस्मिताताई तुमची काळजी घेणं म्हणजे जगातलं 8वं आश्चर्य घडलंय आज. सायली म्हणते विमलताई त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम असणारच, पण या निमित्ताने ते समोर आलं ना आपल्या. आता सायलीला फार आनंद झालाय आणि एपिसोड इथेच संपलाय. आता पुढच्या भागात बघा, पूर्णाजीने सायलीला एक छान सोन्याचं कानातलं गिफ्ट केलंय. खूप सुंदर असे झुमके दिलेत पूर्णाजीने सायलीला आणि तिला म्हणतायत तू माझी आठवण छान जपून मला परत दिलीस, त्यामुळे हा त्याचा मोबदला. सायली म्हणते तुम्ही मोबदला म्हणून द्या, पण तुमची ही आठवण कायम माझ्यासोबत राहील. इकडे अर्जुन आणि सायली त्या इन्स्पेक्टरकडे गेलेत. अर्जुनने त्या इन्स्पेक्टरचे कॉलर धरली आणि त्याला धमकवतोय, उठ खोटारड्या, त्या साक्षीचे लोकेशन रिपोर्ट तू बदललेस ना, हे तुला शक्य होतं आणि आतापर्यंत तू सगळं हेच कर. अर्जुन त्याला धमकी देतो आणि म्हणतो तू मैपतकडनं पैसे घेऊन हे सगळं करत आलायस ना आतापर्यंत, खरं सांग. मग आता लगेच तो इन्स्पेक्टर अर्जुनचा हात झटकतो आणि म्हणतो एका इन्स्पेक्टरला, एका रिटायर्ड इन्स्पेक्टरला तुम्ही हे असले आरोप लावताय आणि काय रे, काय पुरावा आहे तुझ्याकडे की माझी आणि मैपतची ओळख आहे? आता अर्जुन म्हणतो हे साक्षी कन्स्ट्रक्शनचं इन्व्हिटेशन तुला का आलंय, दे उत्तर. तर बघूयात प्रेक्षकांनो अर्जुन आता या इन्स्पेक्टरला कसा अडकवतोय या प्रकरणात. प्रेक्षकांनो आता फक्त 17 दिवस बाकी आहेत. आता अर्जुन कसा या सगळ्या सत्यापर्यंत पोहोचतो ना, ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आजचा एपिसोड सुद्धा खूप फास्ट दाखवलाय त्यांनी. येणारे एपिसोड इंटरेस्टिंग आहेत यात शंकाच नाही प्रेक्षकांनो. बघूयात काय काय घडतंय. आणि प्रेक्षकांनो तुम्ही देत असलेल्या प्रेमासाठी, सहकार्यासाठी तुमचे किती किती आभार मानू. थँक्यू सो मच. खरंच मी खूप नशीबवान प्रेक्षकांनो. एवढं प्रेम, आपुलकी एखाद्या सिरियल रिव्ह्यूअरला आतापर्यंत मिळाली असेल असं नाही वाटत मला. खरंच मी मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलंय म्हणून मला एवढी छान फॅमिली मिळाली आहे प्रेक्षकांनो. खरंच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असे कायम माझ्या पाठीशी राहू द्या, बाकी मला काही नको. तर बघूयात पुढे काय काय ठरतंय मालिकेमध्ये. तर उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.